बरोबर आता 8 वाजलेले आहेत. माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे आणि आत्ता बरोबर सकाळचे 8:45 वाजलेले आहेत. 8:48 झालेले आहेत आणि माझं आत्ता फरशी तेवढं राहिलेलं आहे, भांडी झालेली आहेत, कट्टा आवरलेला आहे आणि कपडे धुलेले आहेत. फक्त कपडे वर टेरेसवर वाळत तेवढे घालायचे आहेत. मला आज शुक्रवारची फुलं लागतात म्हणून आमच्या नंदने पण फुलं घेऊन आलेली आहे. सकाळी पण मी 1-2-3 ठेवते. लाल फुल लागतं ना शुक्रवारी वैभवलक्ष्मी मातेचं, तर त्यांना माहिती आहे मला फुलं लागतात, त्यामुळे फुलं घेऊन आलेत. तरी पण चला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कशा आहात? खालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल, लाईकबद्दल, कमेंटबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे. आणि इथे बघा, हे जे टायमिंग आहे ते दुपारचं आहे. ते मी शाबू करून घेत होते. जानकीला मला करून घेत होते. समोर काही शाळेला तर 5 वाजता येतो, त्याला संध्याकाळी थोडा करून देणार होते. आणि आज दुपारीच काय काय किरकोळ कामं होते, दळपे होते, ते सगळे दळपतेन करून घेतले आणि डबे धुवून आणले. आणि तोपर्यंत दळपे करूसर वाजल्या 4 नंतर मला संध्याकाळचे जे काम आहेत त्याचे मी कामाला तयार. परत जरा भाजीची तयारी करून ठेवलेली आहे आणि नैवेद्याचा शिरा करून घेतलेला आहे इथे. आणि पूजा ते पुस्तक वाचून झाल्यावर मगच मी स्वयंपाक बाकीचा करून घेणार आहे. इथे बघा, मी पूजा मांडायला घेतली होती आणि पूजा मांडायच्या आधी मी इथं पहिला दिवे लावून घेते, नंतर पूजा मांडायला घेते. पूजा आपली कोणतीही असू दे, मांडताना आधी देवाबत्ती करूनच मांडायची. आणि ज्यावेळी उत्तरपूजा असते त्यावेळी पण आपण देवाबत्ती करूनच उत्तरपूजा करायची आहे. हा जो शुक्रवार आहे तो माझा 6वा शुक्रवार आहे. आणि हे व्रत मी आत्ता नाही, पूर्वीपासून पकडते ताईनं. जेव्हा मी 5वी-6वीला होते तेव्हापासून पकडते. माझी आई पहिला पकडत होती, अजून पण पकडतेच, पहिला करत होती. आणि तिला कसं वाचायला ते येत नव्हतं, मग पूजा मांडणी आणि कथा वाचन ही माझ्याकडे असायचं, ती उपवास पकडायची. मग तिच्या संगच मी परत उपवास पकडायला लागले. आता लग्न झाल्यावर पण मी उपवास पकडून पूजा वगैरे सगळं मांडते, करते. आता इथे बघा, मी पूजा आधी कुंकुमार्चन करून घेतलं आहे ताईनं. कुंकुमार्चन करून घेऊन मी पूजेला सुरुवात केलेली आहे. कुंकुमार्चन हे मी शुक्रवारी किंवा मंगळवारी करते, जसा वेळेत मिळेल तसं, सकाळ किंवा दुपार किंवा संध्याकाळी करते कुंकुमार्चन. आणि इथे बघा, पूजा मांडून झाल्यावर तुम्हाला सांगते कथा वाचनमध्ये मी काय काय वाचते. तर सर्वप्रथम 7 ज्या लक्ष्मी असतात त्या लक्ष्मींना हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे. त्याच पाठीमागं मागच्या बाजूला श्रीयंत्र आहे, त्यांना पण हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे. आणि नंतर मग लक्ष्मी स्तवन म्हणून आहे बघा, ते वाचन करूनच आपण जे वाटीत तांदूळ ठेवलेला आहे त्याच्यावर जो काही दागिना असू दे, नाणं असू दे, त्याला हळदी कुंकू लावून फूल व्हायचं आहे, लाल फूल. आणि त्यानंतर तिथून पुढे मग कथेला सुरुवात करायची आहे. आणि हां, ज्यांना कोणा जर शुक्रवार पकडायचे असतील तर आता श्रावण महिन्यातील जो येता पहिला शुक्रवार आहे तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. श्रावण महिन्यातील आता श्रावण महिन्यात मी कोणकोणती सेवा करते सांगते. हे जे काय आपलं वैभवलक्ष्मी मातेचे व्रत आहे ते तर करतेच मी. आणि आपल्या कुलस्वामिनींचे नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. आणि आठवड्यातून एकदा तरी आपण अभिषेक देवाला जरूर करावा, सर्व मूर्त्यांना, आपल्या कुलस्वामींना. आणि तुम्हाला सांगते, श्रावण सोमवार हा आमचा प्रत्येकी पहिल्यापासून असतोच. तुम्ही कोणकोणत्या सेवा करता श्रावण महिन्यात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज व्हिडिओ लेट येत आहे ताईंनो, काही कामामुळे बाहेर गेले होते आणि नंतर एडिटिंग करायला घेतल्यावर नेटचा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे आज लेट व्हिडिओ टाकत आहे. आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल. आणि तुम्हाला सांगू, ज्यावेळी तुम्ही कथा वाचताना त्यावेळी मुलांनाच संग घेऊन बसायचं. कारण की काय होतं माहिती आहे का, मुलांना पण ते एक मन चित्त घेऊन बसतात, करतात, त्यांना पण आवड निर्माण होते आणि डोकं एकदम शांत राहतं त्यांचं पण. आणि ज्यावेळी मी आरती करते त्यावेळी मिस्टर आल्यावरच आरती करत असते, पण यावेळी मिस्टर न्यायला लेट होणार होता, त्यामुळे मी आरती करून घेतली होती मुलांना बोलवून. आणि मुलं क्लासला गेलीत, परत माझी कथा वाचून झाल्यावर त्यांनी क्लासवरून आल्यावर आम्ही आरती करून घेतलेली होती. तर चला, इथेच व्हिडिओचा एंड करते. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाता सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पूजेचं वातावरण असले की घरात खरं घर कसं प्रसन्न होतं आणि मनसुद्धा. आणि लहान लेकरांनासुद्धा आवड निर्माण होते. जानकीला म्हणजे खूप वेळ आहे, मी जसं करते तसं करायचं हे ते. अजून तिचं वय इतकं नाही आहे, पण तिला भरपूर काही कळतं, काही सांगते. माझं जर काही पूजा करताना मी करत असेल तर तिची पण मध्ये कुठं लुडबुड असते, मम्मी असं कर, मम्मी तसं कर. तर चला, व्हिडिओ जायचं एंड करते. जाता सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.